नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण प्रेफरन्स लिस्ट बघणार आहोत 2025साठी गव्हर्मेंट BMS आणि प्रायव्हेट BMS फॉर महाराष्ट्र स्टेट. म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटासाठी आपण गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट BMSची प्रेफरन्स लिस्ट बघणार आहोत. पहिला पार्ट बघणार आहोत आपण गव्हर्मेंट BMS. ही प्रेफरन्स लिस्ट का हवी? कारण कधीकधी चांगले मार्क मिळाले असताना सुद्धा कॉलेज नीट माहीत नसल्यामुळे आपण नको त्या कॉलेजला ॲडमिशन घेतो. नंतर विद्यार्थ्याला त्रास होतो. त्यासाठी प्रेफरन्स लिस्ट असली पाहिजे. मग ही प्रेफरन्स लिस्ट कशी असली पाहिजे? या कॉलेजला आपण ॲडमिशन घेणार आहोत ते कॉलेज चांगलं असलं पाहिजे, वेल एस्टॅब्लिश असलं पाहिजे, तिथे फॅकल्टीसुद्धा चांगली असली पाहिजे, मागच्या वर्षीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असला पाहिजे, पेशंट फ्लो चांगला असला पाहिजे, राहण्याची खाण्याची चांगली सोय असली पाहिजे. या सगळ्यांचा विचार केला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच त्या कॉलेजची फी किती आहे, मला किती अफोर्ड होऊ शकते, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे मार्क किती आहेत आणि या मार्कांना कोणतं कॉलेज मला मिळू शकतं हे कळलं पाहिजे. आणि त्यासाठीच प्रेफरन्स लिस्ट असली पाहिजे. पहिलं आपण गव्हर्मेंट BMSची लिस्ट बघणार आहोत. 1 नंबरला आहे R.A. पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज, मुंबई. अतिशय चांगलं असं कॉलेज आहे. इथं 1 नंबर कॉलेज आहे कारण त्याचा स्टँडर्ड, त्याचा पेशंट फ्लो, त्या ठिकाणचं टीचिंग फॅकल्टी, या सगळ्यांचा जर विचार केला तर करणारा हे 1 नंबरला कॉलेज असू शकतं. 2 नंबरला घेतलं आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, नागपूर. 3 नंबरला आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, नांदेड. 4 नंबरला ठेवलेला आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद. 5 नंबरसाठी गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, जळगाव. 6 नंबरला गव्हर्मेंट कॉलेज आहे कर्मवीर व्यंकटराव तानाजी रंभीर आयुर्वेदिक कॉलेज, धुळे. 7 नंबरला आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, बारामती. आणि 8 नंबरसाठी घेतलेला आहे श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर. अशी आहे गव्हर्मेंट BMS कॉलेजची महाराष्ट्र स्टेट कोटासाठी प्रेफरन्स लिस्ट. आता ही कॉलेजची लिस्ट पुढं मागे होऊ शकते. एखादं कॉलेज आपल्या जवळ असेल आणि ते गव्हर्मेंट असेल तर तोही सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. आता आपण प्रायव्हेट BMSची प्रेफरन्स लिस्ट बघणार आहोत. बघा, प्रेफरन्स लिस्ट 2025 प्रायव्हेट BMS महाराष्ट्र स्टेटसाठी. पहिलं आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज, खारघर, नवी मुंबई. अतिशय चांगलं असं कॉलेज आहे. इथली टीचिंग क्वालिटीसुद्धा सुंदर आहे. 2 नंबरला आहे BSDT आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली, पुणे. 3 नंबरला ठेवलेला आहे PDEA ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, पुणे. 4 नंबरला आहे सुमतीभाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय, हडपसर, पुणे. 5 नंबरला HSM आयुर्वेदिक कॉलेज, पेठ, हाटकंगले, कोल्हापूर. 6 नंबरला आहे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर. ही सगळी चांगली प्रायव्हेट BMS कॉलेज आहे. एखादं कॉलेज आपल्या घराच्या जवळ असेल किंवा आपल्या जवळ असेल त्याचा पण आपण चॉईस करू शकतो. 7 नंबरला कॉलेज आहे लेट केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज, कोल्हापूर. पुढे आहे श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेज, अष्टा, सांगली. हेही एक सुंदर कॉलेज आहे. सांगलीला हे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली टीचिंग क्वालिटी असलेलं हे कॉलेज आहे. 9 नंबरला आहे नालासोपारा आयुर्वेदिक कॉलेज, वसई, ठाणे. 10 नंबरला आहे आयुर्वेदिक महाविद्यालय, पंचवटी, नाशिक. 11 नंबरवर ठेवलेलं आहे आयुर्वेदिक कॉलेज, संगमनेर, अहमदनगर. 12 नंबरसाठी ठेवलेलं आहे आयुर्वेदिक महाविद्यालय, श्री शिवाजीनगर, अहमदनगर. 13 नंबरवर आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज, शेगाव, अहमदनगर. हेही चांगलं कॉलेज आहे. 14 नंबरला आहे सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालय, संगमनेर. 15 नंबरवर आहे आयुर्वेदिक महाविद्यालय, देवपूर, धुळे. पुढे 16 नंबरसाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, चाळीसगाव, जळगाव. 17 नंबरला आहे चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगाव, जळगाव. 18 नंबरला आहे अश्विनी रूरल आयुर्वेदिक कॉलेज, संगमनेर, अहमदनगर. 19 नंबरवर आहे आयुर्वेदिक महाविद्यालय, इस्लामपूर, वालवा, सांगली. 20 नंबरवर आहे डॉक्टर वंदनाताई ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला. 21 नंबरवर आहे श्री गजानन महाराज संस्थान आयुर्वेदिक महाविद्यालय, पुसाड, यवतमाळ. 22 नंबरसाठी आहे महादेवराव शिवंकर आयुर्वेदिक कॉलेज, कुडला, गोंदिया. 23 साठी आहे ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, खामला रोड, नागपूर. 24 नंबरवर आहे CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालय, औरंगाबाद. 25 नंबरवर आहे BV काले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, लातूर. 26 नंबरसाठी आहे धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज, उदगीर, लातूर. 27 नंबरवर आहे JJ मॅगडूम
आयुर्वेदिक कॉलेज जयसिंगपूर कोल्हापूर. 28 नंबरवर आहे श्री KR पांडव आयुर्वेदिक कॉलेज नागपूर. 29 साठी आहे आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर देगाव नागपूर. 30 नंबरवर आहे रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पूर्णा परभणी. 31 नंबरसाठी आहे SMT विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चंद्रपूर. 32 साठी आहे सुनील रामसिंग चुनावाले आयुर्वेदिक कॉलेज चिखली बुलढाणा. 33 नंबरवर आहे MES आयुर्वेदिक महाविद्यालय रत्नागिरी. 34 नंबर आहे आदित्य आयुर्वेदिक कॉलेज बीड. 35 नंबरवर आहे सौ शांतादेवी पाटील आयुर्वेदिक कॉलेज हट्टा हिंगोली. 36 नंबरवर आहे मातोश्री असाराभाई डराडे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बाबुलगाव नाशिक. 37 नंबरवर आहे ASPM आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बुलढाणा. 38 नंबर आहे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद. 39 साठी आहे डॉक्टर RN लोहाटी आयुर्वेदिक कॉलेज सुलतानपूर बुलढाणा. 40 नंबरवर आहे साई आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर. 41 साठी आहे संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर. 42 वर आहे डॉक्टर दिलीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर. पुढे 43 नंबरवर आहे ASVM भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज पुणे. 44 आहे BR हार्न आयुर्वेदिक महाविद्यालय ठाणे. 45 नंबरसाठी आहे आनंद आयुर्वेदिक कॉलेज औरंगाबाद. 46 नंबरवर आहे भाऊसाहेब आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर. 47 नंबरवर आहे स्वामी विवेकानंद महाविद्यालय अहमदनगर. आणि 48 नंबरवर आहे डॉक्टर वेद प्रकाश पाटील आयुर्वेदिक कॉलेज जालना. याच्यामध्ये एक राहिलं तिलक विद्यापीठ पुणे, तेही अतिशय सुंदर असं कॉलेज आहे. अशी आहे रेफरन्स लिस्ट फॉर प्रायव्हेट BMS फॉर महाराष्ट्र स्टेट. ही लिस्ट जी आहे ती प्रत्येकाच्या मार्कांप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या ठिकाणाप्रमाणे, तो राहतो कुठे, ते कॉलेज कुठे आहे, याप्रमाणे पुढं मागं होऊ शकते. हे नंबर पुढे मागं व्हॅरी होऊ शकतात. हे आपल्या कन्व्हिनियंटप्रमाणे बघता आलं पाहिजे. आपल्याला फी किती अफोर्ड करता येईल, कॉलेज कसं आहे, आपले मार्क किती आहे, त्याप्रमाणे हे व्हॅरी होऊ शकतं. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.